सार्वजनिक प्राधिकरणातील जनमाहिती अधिकारी व प्रथम अपीलीय प्राधिकरणांना माहिती अधिकार कायद्याच्या तरतुदींबाबत जिल्हा परिषद ठाणे ग्रामपंचायत विभाग अंतर्गत अधिकाऱ्यांना सुस्पष्ट व अद्ययावत प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद ठाणे येथील पीजी हायस्कूल येथे हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडले आहे। सदर प्रशिक्षण कार्यक्रम 2 सत्रांमध्ये आयोजित करण्यात आला होता। या प्रशिक्षणास भिवंडी, कल्याण व अंबरनाथ तालुक्यातील जनमाहिती अधिकारी व प्रथम अपीलीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रशिक्षण कार्यक्रमास प्रकल्प संचालक पंडित राठोड, गटविकास अधिकारी भिवंडी गोविंद खामकर, सहाय्य गटविकास अधिकारी अंबरनाथ नीता खोटरे तसेच विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। प्रशिक्षणामध्ये यशदामार्फत तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून सूत्रसंचालक दादू बुळे, तज्ज्ञ प्रशिक्षक रेखा साळुंके यांनी माहिती अधिकाऱ्यातील कलमे, वेळापत्रक, अपील प्रक्रिया, निर्णय लेखन तसेच प्रत्यक्ष प्रकरणावरील मार्गदर्शन केले। प्रशिक्षणादरम्यान माहिती अधिकार कायद्याच्या अचूक अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या जबाबदाऱ्या, कायदेशीर बाबी, चुका टाळण्यासाठीचे उपाय आणि पारदर्शक प्रशासनाचं महत्त्व यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। प्रशिक्षणार्थींनी शंका विचारून समाधानकारक उत्तर मिळण्याचं मत व्यक्त केलंय। सदर प्रशिक्षणामुळे जनमाहिती अधिकारी व प्रथम अपीलीय प्राधिकरणांचं ज्ञान व आत्मविश्वास वाढून भविष्यात माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केलाय। माहिती अधिकार कायदा हा पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासनाचा कणा आहे। जनमाहिती अधिकारी व प्रथम अपीलीय प्राधिकरणांना या कायद्याची सखोल समज असणे अत्यंत आवश्यक आहे। आजचं प्रशिक्षण केवळ औपचारिक नसून प्रत्यक्ष कामात उपयोगी ठरेल असं असून यामुळे माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी निश्चितच साध्य होईल असं प्रकल्प संचालक पंडित राठोड यांनी म्हटलं आहे। या प्रशिक्षणातून माहिती अधिकार कायद्याच्या तरतुदी, वेळेचे बंधन आणि निर्णय प्रक्रियेबाबत स्पष्टता मिळाली। प्रत्यक्ष उदाहरणामुळे कायदा समजणे सोपे झाले असून पुढील काळात माहिती अर्ज व अपीलांवर अधिक योग्य व वेळेत कार्यवाही करता येईल असा आत्मविश्वास आम्हाला मिळाला आहे असं प्रशिक्षणार्थी ग्रामपंचायत अधिकारी भिवंडी गणेश पडवळ यांनी म्हटलं आहे।